पुणे महापालिकेचा अमृत महोत्सव आपण आज साजरा करत आहोत। या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पुणे महापालिकेने जे काही दिग्गज नगरसेवक राजकारणी या पुणे शहराला, राज्याला आणि देशाला दिले, त्याचा आढावा आपण या निमित्ताने घेणार आहोत। पुणे शहराचे पहिले महापौर माननीय बाबूराव सणस हे पुण्याचे पहिले महापौर होते। त्यानंतर ते आमदार देखील झाले। त्यांच्यानंतर शंकरराव उरसळ हे पुण्याचे महापौर झाले। शंकरराव उरसळ यांच्या नावावर एक विक्रम आहे, तो विक्रम म्हणजे ते पुणे महापालिकेचे सर्वात तरुण महापौर तर ठरलेच, त्याचबरोबर त्यांनी पुणे जिल्हा परिषदेचे देखील अध्यक्षपद भूषवले। पुण्याचे महापौर आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद असे दोन्हीही पद भूषवणारे ते एकमेव व्यक्ती आहे आणि त्यांचा विक्रम हा सदैव अबाधित राहील, कारण अशा प्रकारचा विक्रम आता कोणीच करू शकत नाही। त्याचबरोबर गणपतराव नलावडे हे स्वातंत्र्य सैनिक होते। लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अनुयायी हे देखील पुण्याचे महापौर होते आणि त्यांच्याच काळामध्ये महापौर हा शब्द रूढ झाला, कारण त्यांनी महापौरपदी निवड झाल्याबद्दल माननीय स्वातंत्र्यवीर सावरकर यांना एक पत्र पाठवले होते। त्यानंतर सावरकर यांनी त्यांना पत्र लिहून आपण महापौर हा शब्द लावावा अशा प्रकारची सूचना केली होती। महापौर हा शब्द माननीय स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हा मराठी भाषेला दिलेला आहे आणि गणपतराव नलावडे ज्या वेळेला महापौर झाले त्यानंतर हा शब्द संपूर्ण पुण्यातच नव्हे तर राज्यभरात रूढ झाला आणि तेव्हापासून महापौर हा शब्द मेयरच्या जागी महापौर हा शब्द लावणे रूढ झाले आहे। त्यानंतर बाबूराव जगताप हे देखील पुण्याचे महापौर होते। शिवाजी मराठा सोसायटीची स्थापना त्यांनी केली आणि त्यांच्या शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये हजारो लाखो विद्यार्थी शिकून गेलेले आहेत। अशा प्रकारची मोठी परंपरा ही पुणे महापालिकेला आहे। त्याचबरोबर हॉटसन गोगटे हे जे स्वातंत्र्य संग्रामात अत्यंत गाजलेले व्यक्तिमत्व आहे, हे देखील पुण्याचे महापौर होते, पुढे ते आमदार देखील झाले। याचबरोबर SM जोशी, नाग गोरे ही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील मोठी नावं, ज्यांच्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली। संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातले पंचकातले दोन व्यक्ती म्हणजे SM जोशी आणि नाग गोरे हे देखील पुणे महापालिकेचे नगरसेवक होते। यातले नागा गोरे हे पुण्याचे महापौर देखील झाले। नागा गोरेंच्या बाबतीतली एक विशिष्ट गोष्ट म्हणजे ते आधी खासदार होते, त्यानंतर ते नगरसेवक आणि महापौर झाले। SM जोशी सुद्धा आधी आमदार होते, नंतर ते पुणे महापालिकेचे नगरसेवक झाले। हे दोन अशी दिग्गज व्यक्तिमत्व हे पुणे महापालिकेचे नगरसेवक म्हणून आपल्याला लाभलेली होती। त्याचबरोबर शिवाजीराव ढेरे हे देखील पुण्याचे महापौर होते। पानशेतचा जेव्हा पूर आला त्यावेळेला शिवाजीराव ढेरे हेच पुण्याचे महापौर होते। पुढे ते आमदार देखील झाले। उद्योग व्यवसायात देखील त्यांनी मोठे नाव केले। भाऊसाहेब शिरोळे हे पुण्याचे महापौर होते, त्यांनी आमदारकी देखील भूषवली आणि सध्याची जी पुणे महापालिकेची इमारत आहे ती या शिरोळे कुटुंबियांच्या जागेत उभी आहे। शिरोळे कुटुंबीय आणि महापालिके असे एक वेगळं नाते आहे, कारण शिरोळे कुटुंबातले अनेक लोक पुण्याचे महापौर झाले, नगरसेवक झाले, त्यातील काही जण आमदार झाले, काही खासदार झाले। शिरोळे आणि महापालिका याचं एक वेगळं असं एक प्रकार नातं आहे। शिरोळे कुटुंबियांनी महापालिकेच्या राजकारणावर देखील एक वर्चस्व गाजवलेले आहे। पुण्याच्या महापौर पदाची यादी घेतली तर अतिशय मोठे दिग्गज व्यक्तिमत्व हे पुण्याचे महापौर होऊन गेले। अनेक त्यांनी पुण्याच्या महापौरपद असताना अनेक पुण्याला दिशा देण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे। त्याचबरोबर पुणे महापालिकेचे नगरसेवक झाले, अनेक लोक ही आमदार देखील झालेले आहेत। त्यातले आमदार आणि काही लोक मंत्री देखील झाले। त्यातले ते अशी नाव घेण्याचे म्हणजे शिवाजीराव भाऊसाहेब शिरोळे असतील, शिवाजीराव ढेरे असतील, माननीय बाबा आढाव हे देखील पुणे महापालिकेचे नगरसेवक होते। त्यानंतर विठ्ठल तुपे हे पुणे महापालिका नगरसेवक होते, पुढे ते आमदार झाले, खासदार झाले। वसंत चव्हाण हे नगरसेवक होते, ते आमदार झाले, राज्यात मंत्री झाले, राज्यसभेचे खासदार झाले। वंदना चव्हाण या पुण्याच्या महापौर होत्या, पुढे त्या राज्यसभेच्या खासदार झाल्या। दीप्ती चौधरी या महापौर होत्या, त्या आमदार झाल्या। शशिकांत सुतार हे नगरसेवक होते, ते राज्याचे मंत्री झाले। रामभाऊ मोजे, चंद्रकांत छाजेड हे देखील आमदार होते, हे देखील नगरसेवक होते आणि पुढे ते आमदार झाले। त्यातील चंद्रकांत छाजेड यांनी मंत्रिपद भूषवले। रमेश बागवे हे देखील पुणे महापालिकेचे नगरसेवक पुढे राज्यामध्ये राज्यमंत्री झाले आहे। त्याचबरोबर दीपक पायगुडे असतील, महादेव बाबर असतील, सूर्यकांत लोणकर असतील, कमल ढोले पाटील असतील, लीलाताई मर्चंट असतील, असे अनेक लोक, विश्वास गांगुडे आहेत, विजय काळे आहेत, त्यानंतर गिरीश बापट आहेत आणि सध्याचे जे केंद्रामध्ये केंद्रीय राज्यमंत्री असे मुरलीधर मोहोळ आहेत। अशा प्रकारचे माधुरी मिसाळ आहेत ज्या राज्यात मंत्री आहेत। अशा अनेक नगरसेवक ते
आमदार, केंद्रात खासदार, मंत्री अशा प्रकारचा हा प्रवास त्यांचा राहिलेला आहे. पुणे महापालिकेचे जे स्थान आहे ते राज्याला अनेक नेते मंडळी या पुणे महापालिकेने मिळवून दिलेले आहेत. अशा अमृत महोत्सवी वर्षामध्ये पुणे महापालिकेने आता पदार्पण केलेलं आहे. पुणे महापालिकेचा एक इतिहास पाहिला तर पूर्वी पुण्याचं राजकारण हे नागरी संघटनेच्या माध्यमातून चालवलं जायचं. सकाळचे संस्थापक जे आहे नाभी परुळेकर, त्यानंतर संभाजीराव काकडे, नरूभाऊ लिमये ही आदी मंडळी नागरी संघटनेचे काम पाहत होती. त्यातून अनेक नावाजलेली व्यक्तिमत्व ही पुणे महापालिकेवर निवडून गेली. पक्षातीत निवडणूक त्या काळात व्हायची असती. मग त्यात ते बाबा आढावा असतील किंवा सध्याचे जे सतीश देसाई आहेत, अशा प्रकारे नरूभाऊ लिमये आहेत, अनेक मंडळी जी आहेत ती नागरी संघटनेच्या माध्यमातून निवडून गेली. 1990 नंतर या नागरी संघटनेचा अस्त झाला आणि पक्षीय राजकारणाचा प्रवेश झाला. पूर्वी पुणे महापालिकेच्या राजकारणावर शिरोळे यांचं वर्चस्व होतं, त्यानंतर नागरी संघटनेने त्याच्यावर वर्चस्व गाजवलं. मग पुढे माननीय विठ्ठलराव गाडगीळ आणि जयवंतराव टिळक यांचं पुणे महापालिकेवर वर्चस्व होतं. या दोघांची पुणे महापालिकेला वर्चस्व संपले आणि 92 नंतर मग दादाभाईंचं वर्चस्व पुणे महापालिकेत सुरू झालं आणि मग अनेक अपप्रवृत्ती नगरसेवक म्हणून पुणे महापालिकेमध्ये घुसल्या. त्यांचंच राज्य सध्याच्या काळामध्ये सुरू आहे अशा प्रकारचे आपल्याला दिसून येते. एक वेळ झालं की प्रभाग सिस्टीममुळे हे गुन्हेगार जे निवडून यायचे त्यांचं प्रमाण मात्र निश्चितच कमी झालं, हे मान्य करावं लागेल. गणपती मंडळाचे अनेक जे कार्यकर्ते होते ते देखील पुणे महापालिकेच्या माध्यमातून चमकले. पुढे काही ते आमदार झाले. त्याच्यामध्ये माननीय वसंत थोरात हे पुण्याचे महापौर होते, ते पुणे आमदार झाले. उल्हास काळोखे हे नगरसेवक होते, हे आमदार झाले. श्याम मानकर जे हत्ती गणपती मंडळाशी संबंधित आहे ते दीर्घकाळ नगरसेवक होते, PMTचे ते अध्यक्ष देखील होते. त्यामुळे गणपती मंडळ आणि पुणे महापालिका असे देखील एक चांगलं समीकरण आहे. त्याचबरोबर काही कुटुंब आहेत की ज्यांचा पुणे महापालिकेचे सातत्याने असा एक जिव्हाळा असा राहिलेला आहे. त्यातले एक म्हणजे शिरोळे कुटुंबीय असतील, त्यानंतर छाजेड कुटुंब आहे, त्यानंतर गायकवाड कुटुंब आहे, मंत्री कुटुंब आहे, ढोले पाटील कुटुंब आहे. ढोले पाटील कुटुंब आहे ते नवरा बायको एकाच वेळेला नगरसेवक पुणे महापालिकेत होते. शिवरकर कुटुंब आहे, असे बागवे कुटुंब आहे ज्यांच्या घरातील 2-2, 3-3 व्यक्ती हे सतत पुणे महापालिकेवर नगरसेवकपदी निवडून आलेले. अशी पुणे महापालिका आहे. या पुणे महापालिका ही देशातील सुसंस्कृत राजकारण्यांची खाण म्हणून ओळखली जायची. कारण सुरुवातीच्या काळामध्ये SM जोशी, नागा गोरे, बाबा आढाव असतील, वसंत चव्हाण असतील, शिरोळे असतील, बाळासाहेब शिरोळे असतील, भाऊसाहेब शिरोळे असतील, असे बाबूराव सणस असतील, गणपतराव नालवडे असतील, हडसन गोगटे असतील, अशी एक दिग्गज मंडळी ही सुरुवातीच्या काळात पुणे महापालिकेवर निवडून गेली. त्याचबरोबर भाई वैद्य आहेत जे ते सुद्धा समाजवादी नेते होते, ते नगरसेवक होते, महापौर आले, त्यानंतर राज्यामध्ये मंत्री झाले. असे एक दीर्घ अशी एक मोठ्या नेत्यांची परंपरा ही पुणे महापालिकेला लाभलेली आहे. हीच परंपरा अशी पुढे चालू राहो अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो.